विनंती आहे मित्रांनो, जे काही गाड्यांवरती चेअर्सवरती बसलेले आहेत, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण राष्ट्रगीताला सुरुवात करत आहोत मित्रांनो. एक साथ सावधान, राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. भारत माता की वंदे. सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करेन. हनुमान क्रिकेट संघ अडवली आणि आदरणीय प्रजेश दादा पाटील यांच्या वतीने बाबूशेठ पाटील चषक 2026च्या तिसऱ्या पर्वामध्ये या स्पर्धेचे आता मेगा फायनल. वडोली संघ आपण काय घेतले? बॅटिंग 3 ओव्हरची मॅच आहे. 9व्या ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल केली ती स्वर्गीय दिनकर बाबा मात्रे प्रतिष्ठान. येस येस, काही क्षणातच आपण या मॅचला सुरुवात करणार आहोत. मात्र अतिथींना पुन्हा एकदा विनंती करेन की आपण आसनस्थ व्हा आणि आवर्जून आज आपण जिची उपस्थिती पाहत आहोत, आपल्या डोंबिवलीचा अभिमान, खऱ्या अर्थानं ज्यांना आपण कुमारी पलक प्रवीण देसाई यांना आपण आवर्जून या ठिकाणी बघितलं. 26 जानेवारी 2026 रिपब्लिक डेला दिल्लीला जो आपल्याला आरडी परेड पाहायला मिळतं, त्यामधून महाराष्ट्रामधून फक्त 12 जण तर आपल्या संपूर्ण भारत देशामधून 200 त्या आरडी परेडमध्ये आपल्या डोंबिवलीची कन्या देखील होती पलक. आणि जरूर तिचा जो आपण सन्मान या ठिकाणी आदरणीय प्रजेश दादा पाटील यांच्या वतीने हे संपूर्ण कुटुंब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. पलकच्या मातोश्री देखील आहेत, भाऊ आहेत आणि सगळ्यांनाच मी विनंती करेन आणि पलक आपल्या समोर ती जरूर तिचंही मनोगत व्यक्त करत आहे. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि श्री प्रजेश दादा पाटील, श्री नितेश दादा पाटील, श्री हरेश दादा पाटील आणि व्यासपीठावर सर्व उपस्थित ज्येष्ठ मंडळी, आडवली ग्रामस्थ मंडळी यांचा मी आभारी आहे. मला तुम्ही इकडे बोलवलं आणि माझा सत्कार केला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आणि आडिवली क्रिकेट संघाला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. येस, थँक्यू पुन्हा एकदा तुझं पलक. आणि जरूर तुझ्या भावी वाटचालीसाठी तुला संपूर्ण अडवलीकरांच्या वतीने प्रजेश दादा पाटील, हनुमान क्रिकेट संघ अडवली यांच्या वतीने मनापासून शुभेच्छा. थँक्यू पुन्हा एकदा आभार. येस येस येस, पुढील वाटचालीसाठी सर्वांकडूनच शुभेच्छा आहेत. आणि आता काय मान्यवरांचा आपण सन्मान करणार आहोत. आणि फायनल मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही टीम्स, वेळेचं बंधन आहे. मॅच 3 ओव्हरची जरी असली 10 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला पहिली 2 षटकं टाकायचीच आहेत, लक्षात घ्या. कौस आणि वडवली बी आपल्यामध्ये रामजी डोईफोडे साहेब यांची उपस्थिती आहे. प्रजेश पाटील यांना विनंती करेन आणि विजयजी बाने साहेब, महेशजी बाने साहेब आपल्या सर्वांच्या उपस्थितीत हे सन्मान. सतीशजी साळुंखे, जितेशजी सावंत, नितीनजी कदम, दशरथजी गुडेकर, संकेतजी शेलार, अभिषेकजी सुर्वे, तानाजीजी डोईफोडे या सर्वांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. सर्वांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या, आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. तर चला, कौशल संघ आपल्याला एक सूचना असेल, आपले खेळाडू एवढेच आहेत का? असतील तर तसं सांगा. आणि प्रेक्षकांनी बाहेर या, फक्त प्रेक्षकांनी बाहेर या.
बॉल पडल्यानंतर पॅनल्टी लागेल कौसा संघ, हे लक्षात. चला बॅट्समन मैदानात आलेले आहेत. सिनियर ओमकार आले. 3 ओव्हरची फायनल मॅच आहे वडोली बी आणि कौसा. चला चला सामना सुरू करा मनोज सर, सामना सुरू करा. ओमकार आलेत सिनियर. उसरगडचे जयदादा पाटील यांची उपस्थिती आपल्यामध्ये आणि त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत. मी जयदादा विनंती करेन की आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. चला दादा या पण आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. नक्कीच जालिंदर पाटील इथे उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार इथे केला जाईल. चला मनोज सर, मॅच का थांबली. पहिलाच बॉल मिडावांच्या वरून खेळत आहेत आणि फायनल मॅच मध्ये चौकाराने सुरुवात केली. ती फलंदाज विशाल पाटीलच्या बॅटमधून आलाय चौकार. डीजे पंच, किती प्लेयर किती बॉल पडल्यानंतर येणार आहेत. आता फिल्डर किती आहेत मैदानात. हा मग 3 खेळाडूंची पॅनल्टी लागेल. बारावाचीच पॅनल्टी लागेल का मनोज फक्त. नाही काय ते एकदा सांगा आम्हाला बाबा. मॅच थांबवा पाहिजे तर, वेळ भरपूर आहे. चला उर्वरित सन्मान आता आपण या फायनल मॅच नंतर करणार आहोत. सगळेच मान्यवर आवर्जून ही फायनल मॅच पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. आता मॅच थांबू नका, कंटिन्यू करा आपण. बॅक टू कॉम्बॉक्स. 8 धावांची पॅनल्टी असेल कौसा टीमला. आणि कौसा संघ पुढच्या वर्षी तुम्हाला बाबूशेठ पाटील चषक या स्पर्धेमध्ये प्रवेश फी मिळेल की नाही हे मी सांगू शकत नाहीये, कारण ही फायनल मॅच आहे. हे आयोजक तुम्हाला सांगतील 2027 मध्ये. पहिला चेंडूवरती चौकार आणि त्यानंतर लॉंग ऑफ दिशेने आपण पाहतोय. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या. 3 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर 2 धावा, 6 धावा धापालकवती लागलेत. आणि टोटल 8 धावांची पॅनल्टी या मॅच मध्ये आई गावदेवी कौसा टीमला लागलेली आहे. फक्त दिशा दिली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. चौकार. कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा, आणि आपण पाहतोय आयोजक ज्यावेळी तुमच्याकडे एखादी मोठी स्पर्धा ठेवतात, आम्ही समजू शकतो तुम्ही 2 ठिकाणी जरी फायनल मध्ये असाल, मात्र ही मोठी स्पर्धा आहे. त्या स्पर्धेमध्ये 32 ग्रामीण संघ खेळले आणि 32 संघांमध्ये तुम्ही फायनल मध्ये आले. निजे संघाला तुम्ही सेमी फायनल मध्ये पराभूत केलं होतं. 9व्या ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल केली आहे वडोली 20 संघाने. चांगला चेंडू होता. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. 10 धावा धाबलकवती लागल्या. 3 ओव्हरची मॅच आहे. कालही दैसल मोरी चषक मध्ये याच 2 टीम मध्ये सेमी फायनल मॅच झाली होती आणि आज फायनल मॅच. कौसा आणि वडोली बी. कौसा संघाचं पडलं भारी राहिलेले आतापर्यंत. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत आणि 2 धावा इथे कल्पेश गोवारी आहेत मिड विकेटला. दोन्ही धावसंघ पुढे सरकले ती 12 वरती. इथे जबरदस्त फटका विशालच्या बॅटमधून. डीजेचा वापर कमी करायचा आहे कारण काही सत्कार सुद्धा आहेत ते आम्ही आता करणार आहोत. पहिल्या षटकात धावा आल्या आहेत. भूषण आम्हाला सांगतायत 16 आणि 8 धावांची पॅनल्टी म्हणजे 24 धावा झाल्यात. चला मॅच सुरू करा. पहिल्या षटकात 24 धावा झालेत.
24 धावा दाखल करते पहिल्याच ओव्हरमध्ये. 3च ओव्हरची फायनल मॅच आणि प्रथम बॅटिंग करत असताना स्वर्गीय दिनकर बाबा म्हात्रे प्रतिष्ठान वडवली बी. नाही तर 12 खेळाडू येऊन पेनल्टी लागली ऑलरेडी. आम्ही नावं सांगू. चला फिल्डिंग करा. जितके रन वाचले तितके फायदा. ओमकार पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. ज्युनियर अगोदर सिनियरला पाहिला आता ज्युनियर. ओमकार पाटील आलेत ज्युनियर. दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 ओव्हरची मॅच आहे. किरणदादा गायकर यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या होत्या. 8 रनची पेनल्टी. ज्युनियर ओमकार आलेत दुसऱ्या ओव्हरमध्ये. 3च ओव्हरची मॅच आहे लक्षात घ्या. निजे संघ आपण रिपोर्टिंग करा जर्सीमध्ये. इथे फटका उंच गेलाय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत मात्र ते बनतील प्रेक्षक. बॉल सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. 6 धावसंख्या पुढे सरकले ती 30 वरती. तीस धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 32 ग्रामीण संघ या स्पर्धेमध्ये खेळलेत आणि 32 ग्रामीण संघांमधून 2 संघ फायनलमध्ये कौसा आणि वडवली बी. इथे मात्र फलंदाज बाद झालेले. 3च ओव्हरची मॅच आहे. कमलेश आलेले आहेत. दोन चेंडू झाले. 30 वरती पहिला धक्का लागलाय. तो स्वर्गीय दिनकर बाबा म्हात्रे प्रतिष्ठान वडवली बी. चला विशाल आपण लवकर या बाहेर. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. विशाल रना. एक 30 धावा. डीजे राजच्या माध्यमातून खूप चांगलं संगीत 4 दिवस तुम्ही ऐकलेलं आहे. हलक्या हाताने खेळत आहेत मात्र सिनियर ओमकार तिथे होते. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्या 16.00च्या सरासरीने. 32 धावा. तिसरी ओव्हर लगेच सुरू करा प्लीज. स्वप्नील भाने यांना विनंती असेल की आपण कॉमेंट्री बॉक्सची. स्वप्नील भाने साहेबांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. आडिवलीचे दोन्ही टीमला बघा बऱ्याच वेळा सांगितलं जातं की स्टंपला कोणी हात लावू नये. मात्र आयोजकांनी सांगितले मॅच संपल्यानंतर स्टंप तुम्ही घेऊन जाऊ शकता. मात्र स्टंप काढताना थोडं व्यवस्थित काढा. कॅमेरा आहे. कल्पेश गोवारी ज्याने या स्पर्धेत पहिलं अर्धशतक ठोकलं. ज्या कल्पेश गोवारीने या स्पर्धेत पहिली विकेट हॅट्रिक घेतली. 4 बॉलमध्ये 4 विकेट घेण्याचा कारनामा केला तो कल्पेश गोवारी. आज आपण पाहिलं तर किरण म्हात्रे जे वाकलंजे त्यांची आज एंगेजमेंट सेरेमनी सुद्धा होती आणि त्यामुळे कदाचित असं वाटतंय कौसा संघ जे काही खेळाडू कारण निलेश भोईरा किरणचे मामा आहेत त्यावेळी कदाचित एंगेजमेंटमध्ये गेले बरेचसे खेळाडू.
कल्पेश गोवारी. फुल टॉस बॉल मिड विकेटला, गॅप भरपूर मोठी आहे. योगेश फौजदार तिथे होते बघा. चौतीस धावा झालेत. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चौतीस धावा झालेले आहेत. आई मोठा फटका खेळायचा होता, व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. थ्रो फेकी बरोबर होती, मात्र विजयला बॉल मिळाला नाहीये. 2 धावा मिळाल्या बघा. 8 धावांची पॅनल्टी लागली, मात्र तरी कामगिरी जबरदस्त करत असताना आई गावदेवी अंकुश 11 कौसा संघाने सुद्धा आपण पाहिलं तर 6व्या ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल केली आणि वडोली बीच संघ आपण पाहिलं तर 9व्या ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल करतोय. आणि मानेरे संघ या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिलं तर 3ऱ्या की 4थ्या ट्रॉफीच्या दिशेने त्यांनी वाटचाल केलेली आहे. 5व्या ट्रॉफीच्या दिशेने अपील स्ट्रॉंग आहे, मात्र कदाचित ऑफ स्टंपच्या बाहेर असं वाटतंय हा चेंडू. फलंदाज रनआउट. बॅटची एज होती, 1 रन्स मिळेल. दुसरी धाव घेताना विकास रनआउट झालेत. 37. 3 ओव्हरची मॅच आहे. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. चला बॅट्समन लवकर पाठवा. क्रॉसिंग चेक करायचंय का? हा चला थांबा विकास. नाही बॅट्समन जाऊ द्या ना, एक तर रनआउट होईलच ना कोणतरी, शुभम किंवा विकास. सॉफ्ट सिग्नल काय, कोण आउट आहे? या विकास. शुभम आउट आहेत. विकास आपण स्ट्राईकला जायचे. चला चला लवकर या. शुभम आपण बाहेर या लवकर. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती पाहायला मिळतोय. शुभम बाद झालेले तिथे. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 37 धावा झालेले आहेत. 3 बॉल बाकी असताना विकेट इथे गमावली आहे. चला कौसा संघ तुम्हाला दुसऱ्या डावात बॅटिंग करायची, लक्षात घ्या. कल्पेश गोवारी. दोन धावा. आकाश बघा किती वेगाने धावतायत. धावा झाल्यात 39. 2 बॉलचा खेळ शिल्लक. ॲडव्होकेट सागर शिंदे साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या सागरजी शिंदे साहेब आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. यावर्षी रात्री लाईट आपण शरद भाने यांनी आम्हाला व्यवस्था करून दिली, त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. यावर्षी त्यांचे मनापासून आभार. चेंडू हवेत आहे, जेल ड्रॉप. आकाश बघा किती वेगाने धावतायत. शरद भाने यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत, ज्यांनी आम्हाला लाईटची व्यवस्था केली. 41 शेवटचा बॉल शिल्लक आहे. वरती 4 विकेट गेले. जशी मॅच संपेल वडोली बी संघ तुम्ही लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.
इथे बॅटची एज लागली होती, मात्र पहिला डाव इथे संपलाय. 42 धावा 3 ओव्हरमध्ये बनवलेत, 4 विकेट गेलेले आहेत आणि 43 धावांचं टार्गेट आहे आई गावदेवी कौसा संघाला चॅम्पियन बनण्यासाठी. रेवणनाथ भाने यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत, ज्यांनी खेळपट्टी बनवण्यासाठी पाण्याची व्यवस्था टँकरच्या माध्यमातून आम्हाला करून दिली, त्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून आभारी आहोत. किशोर सुभाष जाधव इथे उपस्थित, त्यांचा सत्कार होईल. या श्री किशोर सुभाष जाधव यांचा सत्कार इथे केला जाईल. किशोर सुभाष जाधव आपण पाहतोय शिवसेना शाखा प्रमुख बदलापूर यांचा इथे सन्मान केला जातोय. त्यानंतर आपण पाहतोय सौ अस्मिताताई किशोर जाधव शिवसेना महिला उपशहर संघटक बदलापूर, त्यांचे आम्ही लगेच सन्मान करणार आहोत प्रदेशदांच्या शुभ हस्ते. शिवसेना महिला उपशहर संघटक बदलापूर आपण पाहतोय अस्मिताताई किशोर जाधव ताईंचाही सन्मान इथे केला होतोय. त्यानंतर अडुलीचे सरपंच बहिराम चंद्रकांत भाने यांचा सत्कार होईल. या बहिराम चंद्रकांत भाने साहेबांचाही सत्कार इथे केला जाईल. सरपंच अडुली साहेबांना विनंती असेल, या आपण आपला सन्मान इथे स्वीकारायचे. बॅट्समन पाठवा लवकर प्लीज. जर्मन निजेश संघाला विनंती असेल, आपण उपस्थिती आपली दाखवायची आहे. भावेश भगत इथे उपस्थित, त्यांचाही सत्कार होईल. या भावेशजी भगत, भावेश भगत यांना विनंती असेल की आपण यायचे. प्रदीप शेठ, भावेश भगत, मितेश शेठ आणि मनीष भगत यांना विनंती असेल आपण या, सर्वांचा आपला सन्मान होईल. भावेशजी भगत, प्रदीप शेठ, मितेशजी शेठ आणि आपण पाहतोय मनीष भगत. आणि फायनल संपल्यानंतर आपण आपले सर्वांचे लाडके मंगेश दादा भगत यांचा सन्मान आपण नंतर करणार आहोत. आणि त्यानंतर जितेशजी म्हात्रे साहेब जे नागावर इथे उपस्थित राहिलेत, त्या अगोदर आपण 4 सन्मान करतोय. मनीष भगत असतील, मितेशजी शेठ असतील, प्रदीप शेठ असतील आणि भावेशजी भगत, चौघांचाही सन्मान. आलेल्या सर्व पाहुण्यांचा सन्मान इथे आपली उपस्थिती अनमोल राहिली या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. कारण की बाबू शेठ चषक 3रं पर्व आणि स्पर्धा जनरल क्रिकेट संघ अडवली आणि या स्पर्धेत शिल्पकार आमचे प्रमुख आयोजक चारी मान्यवर आपण पाहतोय. मनीषजी भगत असतील, मितेश शेठ असतील, प्रदीप शेठ आणि भावेशजी भगत. अजून एक सन्मान आपण पाहतोय प्रजेश पाटील. या स्पर्धेचं 3रं पर्व. कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया योगेश मडवी यांचा आवाज. धन्यवाद नितीनजी कालन सर. नमस्कार क्रीडा रसिक, आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा जनमान क्रिकेट संघ आडिवली आयोजित बाबूशेठ पाटील चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देयाचा डोळा आणि पाहतोय बाबूशेठ पाटील चषक 2026 हा शानदार सोहळा. पहिलं सत्र आपण पाहिलं, चेंज गेम वडवली टीम ज्या स्वर्गीय दिनकर बाबा मात्र या नावानं मैदानात मध्ये उतरली आहे. 42 धावा केल्या आणि 43 धावेचं टार्गेट आपण पाहतोय आणि त्याचा पाठलाग करताना इथे सुरुवात पाहायला मिळेल. पहिला चेंडू डॉट आणि त्यानंतर चौकार. फलंदाज कल्पेश गोवारे.
संपूर्ण स्पर्धेमध्ये भरीव कामगिरी ज्यानं केली, खरं तर तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आणि दुसऱ्या बाजूला ओमकार तुम्ही पाहतायत एक विस्फोटक काढू म्हणून. दुसरीकडे कल्पेश पाटील गोलंदाजी माकवती, पहिले 2 चेंडू 4 धाबा. हा चेंडू देखील चांगला आहे. पडल्यानंतर अबा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, या ठिकाणी डॉट चेंडूची समाप्ती. 3 चेंडूमध्ये 4 आल्यात. आता इथनं समीकरण जे आपण पाहतोय, जबरजबल 42 धाबेचं टार्गेट, 18 चेंडूमध्ये 14.00 ची सरासरी आहे. सुरुवातीला 3 चेंडूमध्ये 4 धाबा आल्यात. प्रत्येक ओव्हरमध्ये 14.00 च्या सरासरीनं पुन्हा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे डीप राहिला. डॉट बॉलची समाप्ती. एकूण टोटल आमच्या स्कोर आम्हाला माहिती देताना 4 बॉलमध्ये अवघ्या 4 धावा आल्यात. आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 14 बॉलमध्ये करायचे 39. मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये फायनल मॅचच्या धावा काउंट केल्या जाणार नाही. कुठलेही पॉइंट ग्राह्य धरले जाणार नाही. फिल्डर, बॅट्समन, बॉलर. स्विच हिट, अगदी चांगला पटका फाटून दिलाय. बॅकवर्ड पॉइंट, सीमारेखा बाहेर. 4 रन. सौकराबरोबर आता टीम टोटल 8 वरती पोहोचली आहे. अद्याप आपण पाहिलं तर समीकरण 13 चेंडूंचा खेळ बाकी आणि इथनं 35 धावा करायचे आहेत. 13 चेंडू 35 धावा. संध्याकाळचं सत्र, सूर्याची किरण आपल्यापासून दूर गेली आहेत. सूर्य अस्ताला चालला आणि संध्याकाळच्या सत्रातला अगदी सुंदर मॅच. कारण 32 संघांना इन्व्हाइट करण्यात आलं. त्या 32 संघातनं 2 संघ नशीबवान राहिले जे अंतिम मेगा फायनलमध्ये पोहोचल्यात. प्रत्येक टीमचं स्वप्न असतं की फायनल पर्यंत पोहोचण्याचं आणि आता या मैदानावरती हे 2 संघ फायनलमध्ये चेस गेम वडवली. त्यांच्यासमोर कौसा संघ. अंतिम चेंडूला प्रहार, बिग शॉट, मिड विकेट, सीमारेखा बाहेर. बंटी खरं सलामी वीर कल्पेश बॅट मधून षटकार आलाय. 2 चौकार 1 षटकार आणि प्रति षटक 14 ची सरासरी आहे. ती मेंटेन टेबल. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा केल्यात. 28 धावा. अद्याप 29 धावेचं टार्गेट आहे. खरं तर 43चं टार्गेट होतं. चला चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. हसूरवाडी गावची सुकन्या आपण पाहतोय भक्ती अरुण कोकितकर. तिचं आपण हार्दिक अभिनंदन करूया. नवी दिल्लीत तालकटोरा इंडोर स्टेडियम मध्ये पार पडलेल्या 4थ्या ऑल इंडिया इंटर झोनल कराटे चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत आपण पाहतोय भक्तीला ब्रॉन्झ पारितोषिक मिळाल्याबद्दल तिचं हार्दिक अभिनंदन. आमचे संपूर्ण जयनवान क्रिकेट संघ आढळली आणि या स्पर्धेचे शिल्पकार बाबूशेठ पाटील अर्थातच प्रजेश दादा पाटील यांच्या वतीने भक्ती अरुण कोकितकर हिचं मनापासून अभिनंदन. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. टोटल धाबा आमच्या स्कोर आम्हाला माहिती देतात 14. परत प्रत्येक षटकामध्ये 1 धाबा करायच्या. 14.33 च्या सरासरीनं 43 धावेचं टार्गेट असताना सुरुवात दमदार केली आहे. मैदानाच्या आतमध्ये ॲज ओपनर कल्पेश आणि ओमकार. मॅच 3 षटकांची आहे. 2 षटकानंतर बॉल गेला तर तुम्हाला जुना बॉल दिला जाईल. या गोष्टीची नोंद घ्या. स्पर्धेतले प्रत्येक नियम तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवले, त्यामुळे नियमांचं पालन तुम्हाला करावं लागेल. ग्लोबल टेनिस क्रिकेट .in माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रक्षेपण केलं जाते. अनेक सारे प्रेक्षक घरी बसून देखील या सामन्यांचा आनंद घेतात. त्या सर्व तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक स्वागत. ग्राउंडवरती असलेल्या सर्वांचं मनापासून स्वागत. कोलवाडापाचा चेंडू खोदून काढलाय. 1 धाव वेगानं कंप्लीट केली. थ्रो जोपर्यंत येईल तोपर्यंत बॅकअप लावला आणि दुसरी धाव. जिथे सिंगल होणार होती तिथे डबल आली. प्रत्येक धाव महत्वाची आहे. प्रत्येक रन्स महत्वाची आहे. त्यामुळे संघर्ष दोन्ही टीमला करावा लागेल. कारण असं म्हटलं जातं की बिना संघर्ष कोई महान नहीं बनता और जब तक न पडे चोट हदोड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. देवाला पण देवाचं रूप घेण्यासाठी गणाचे गाव सोसावे लागलेत. त्यामुळे या मॅच मध्ये जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर संघर्ष करावा लागेल. दोन्ही ताकदवर संघ स्वप्न डोळ्यामध्ये चॅम्पियन होण्याचं. कारण आपण फायनल मध्ये पोहोचल्यानंतर प्रत्येक टीम स्पर्धेतलं चॅम्पियन होण्याचे स्वप्न पाहतो. या दोन्ही संघानं ते स्वप्न पाहिलंय. परंतु या मॅच मध्ये पाहायचं कशा प्रकारे प्रदर्शन होईल दोन्ही टीमचा. धाबा झाल्या धावपडकावधी. चांगला चेंडू फुवा धाबा. हा चेंडू देखील जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली. 17 धाबा. बंटी आणि खरं तर ओमकार आणि सॉरी कल्पेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत धाबा झाल्या त्या 17 धाबा. जिंकण्यासाठी 10 चेंडू मध्ये करायच्या आहेत 26 धाबा. बिना कुछ के बिना कभी जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. 10 चेंडू मध्ये 26 करायचे आहेत.
संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. चला वेळ घेऊ नका, प्लीज सहकार्य करा. वेळ आपल्यासाठी थांबत नाहीये, हे गोष्ट लक्षात ठेवा. जवळजवळ 5:56 झाली आहेत आणि सध्या मॅच आपल्याला 58 मिनिटं झाली आहेत आणि मॅच आपण पाहतोय मेगा फायनल. 10 चेंडू शिल्लक आहेत. कोण असेल या स्पर्धेतला मालिकावीर? हु इज द लकी गाईज? कोण असेल या बाईकचा मानकरी? अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं काही क्षणात तुम्हाला आता या ठिकाणी दिली जातील. फटका चांगला आहे आणि फेकून दिलाय मिड विकेटच्या दिशेनं. फिल्डर होते परंतु बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. षटकार वार केलाय कल्पेशनं मैदानाच्या आतमध्ये. काय बॅटिंग आहे आतापर्यंत. त्याच्या बॅट मधून आपण पाहिले जवळजवळ 4 मोठे फटके, 2 चौकार, 2 षटकार आणि टीमची टोटल धावपटका होती 23. करायचे 43-20 धावेची गरज आहे. नाही, योगेश. समीकरण बदललंय. नाही योगेश, या सीझन जर आपण विचार केला 2025 एंडिंग आणि 2026 सुरुवात जर विचार केला, कौसाने वडवली बी मध्ये जेव्हा जेव्हा मॅच झाली कौसाने मॅचेस जिंकलेले आहेत. कौसा टीम अगदी ताकदवर आहे आणि आज ती ताकद सिद्ध करताना 9 मध्ये करायचे 20 धावा. समोर खेळतात फिल्डर तैनात आहे पॉइंट कव्हर पॉइंटला. त्या ठिकाणी जोपर्यंत फील्ड होईल 1 धाव मिळाली. सिंगलला टीमची टोटल पुढे चालली आहे. 8 बॉल करायचे 19 आतापर्यंत झाले, त्या टोटल 24 धावा. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लढा नहीं. ही मॅच दोन्ही टीमच्या तुलनेमध्ये फार महत्वाची आहे आणि इथनं सामना जिंकून चॅम्पियनशिप पटकवायचा आहे हे स्वप्न दोन्ही टीमचं आहे. दोन्ही ताकदवर संघ आहे. जिंकण्याचा ध्यास केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकोणी संगमाच्या आधारे सामना 2 बलाढ्य टीम मध्ये. एकीकडे वडवली टीम, एकीकडे कौसा टीम. लेगस्टंपच्या बाहेर पंचांनी वाईट घोषित केलाय. अवांत धावा वाढतायत. धावसंख्या 25 रन्स विदाउट विकेट. आता 8 मध्ये करायचे 18, म्हणजे 8 बॉल मध्ये 3 षटकार. सामना चांगला होणार. दोन्ही संघ ताकदवर आहेत, दोन्ही संघ तुल्यबल आहेत. एकमेकाविरुद्ध अनेक वेळा खेळलेत, त्यामुळे एकमेकाच्या दोन्ही एकमेकाचे डावपेच हे दोघांना माहिती आहेत. त्यामुळे लढत देखील चांगली होईल. 8 बॉल करायचे 18 धावा. फुलटॉस चेंडूला प्रहार केला ऑन साइड मध्ये. लॉंग ऑन रिझन मध्ये जोपर्यंत चेंडू फील्ड होणार तोपर्यंत दुसऱ्या धाब्याचा कॉल दिलाय आणि वेगानं ती धाव कंप्लीट केली. रनिंग बिटवीन द विकेट बघा किती महत्वाची आहे. कारण आता दोन्ही संघाला माहिती आहे एक धाबीची किंमत काय क्रिकेटमध्ये. कारण एक धाबीची किंमत त्या संघांना विचारा जे एका धाबेने सामना गमावतात, त्याच्याही पेक्षा एका धाबीची किंमत त्या खेळाडूला विचारा ज्याची मॅन ऑफ द सिरीजची बाईक 1 धाबेने गमावली जाते. काय दुःख असतं. त्यामुळे आज क्रिकेटमध्ये प्रत्येक धाबेला महत्व आहे. 16 करायच्या 7 बॉल मध्ये या षटकातला अंतिम चेंडू. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक होती. शेवटचा अंतिम चेंडू फेकतोय. क्रॉस बॅटेड खेळत होता. बॅटचा वरचा हिस्सा लागलाय. 1 धाव मिळाली. 1 धावच्या मदतीने टीमची टोटल आता धावा पडकावती लागली 28 रन्स आणि करायच्या शेवटच्या अंतिम ओव्हरमध्ये 15 धावा. कल्पेश गोवारी ज्यानं सुंदर बॅटिंग केली त्याच्यासाठी 1000 रुपयाचं प्राइज आलंय राहुल दादा पाटील यांच्याकडून. चला नितीन, चला या ठिकाणी लगेच शतक लावून घ्या. वेळ घेऊ नका, आपण एकत्र येऊ नका. एवढा वेळ नाही आपल्याकडे. तर आता सूर्य अस्ताला गेलाय, सूर्याची किरण दूर गेलीत, अंधार होत चाललाय आणि खरं तर ही अंतिम सामना आपण प्रेक्षक वर्ग पाहतो. प्रचंड संख्येनं प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेत. सर्व तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाचं सन्माननीय प्रजेशदादा पाटील यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. शेवटचा अंतिम सामना की यासाठी केला होता टाच. शेवटचा सामना गोडवा आणि शेवटचा अंतिम सामना वडवली विरुद्ध कौसा यांच्यामध्ये पाहायला मिळतोय. अंतिम षटकामध्ये आलाय. 6 चेंडू 15 करायचे आहेत आणि गोलंदाज आर्यन मात्रे शेवटचं अंतिम षटक फेकेल. 15 धाबा डिफेन्स करायच्या. त्याच्यासमोर तेवढाच ताकदवर खेळाडू आपण मैदानात मध्ये पाहतोय. खरं तर ऍज द ओपनर म्हणून कल्पेश आणि ओमकार हे 2 बॅट्समन आहेत. सध्या ओमकार सेकंडला आहे. ओमकारकडे देखील ताकद भरपूर आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये चांगली इनिंग त्याने खेळली. त्यामुळे आज हा सामना जिंकून चॅम्पियनशिप आपल्याला पटकावायचं आहे हे स्वप्न त्यांचं, त्यांच्या पाठीराख्यांचं आहे. दुसरीकडे वडवली संघाने देखील स्वप्न राखलंय या चमचमत्या ट्रॉफीला उचलण्याचं. याचं उत्तर येणारे 6 चेंडू आणि करायचे आहेत मैदानाभोवती 15 धावा.
गोलंदाज तयार. पहिला चेंडू आता पाहायचंय ते धाव घेण्याचा प्रयत्न केला, रनआउट तर होणार. एक फलंदाज रनआउट आणि ओमकार बाद झाला. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अतिरिक्त रन्स वाढतात आणि आता 6 चेंडूमध्ये करायच्या 14 धावा. पेनल्टीच्या 8 धावा. नितीन, जर आता आपण कॅल्क्युलेशन केलं तर किती महागात पडले असतील. कधी क्रिकेटमध्ये आपण पाहिलं पेनल्टी फार महत्वाची असते आणि तीच तुम्हाला महागात पडते आणि त्याचं कॅल्क्युलेशन शेवटी जेव्हा सामना अंतिम षटकामध्ये येतो त्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं. आणि आता सध्या ते कॅल्क्युलेशन सुरू असतं त्यांच्या पाठीराख्यांचं की 8 धाबीची पेनल्टी नसती तर आता 6 चेंडूमध्ये केवळ 6 धाबा असत्या. परंतु क्रिकेटमध्ये मित्र जळतरला महत्व नाहीये, कारण चुकीला माफी नाही. क्रिकेटमध्ये तुम्ही नियमांचं उल्लंघन केलं तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावेल. त्यामुळे प्रत्येक टीम जेव्हाही कुठल्या स्पर्धेमध्ये जाल प्रत्येक नियमांचं पालन करा. आज 4 संघ उपस्थित, 4 खेळाडू नव्हते संघामध्ये. 12 पासून ते मैदानामध्ये 3, त्यामुळे ते 4 खेळाडूंची पेनल्टी 8 धाबीची लागली. 4 मध्ये 6 मध्ये करायचे आता 14 धाबा कौसा संघाला. दमदार लढत. पहिला चेंडूवरती वाईट आला, एक विकेट रनआउट आली, परंतु स्ट्रायकनला कल्पेश. फटका यावेळेस मात्र मिड विकेटच्या दिशेनं फिल्डर तैनात आहेत. एक धाव मिळाली, डबलचा प्रयत्न करतात. पाहायचं इथे दुसरी धाव फार वेगानं कंप्लीट केली आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. बघा एक एक धाव किती महत्वाची आहे, त्याच्याही पेक्षा कल्पेशला स्ट्राईक देणं किती महत्वाचं आहे. 5 बॉल 12. यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना होता है. पूछा जब चिड़ियों से कैसे बनाया आसियाना, बोली भरनी पड़ती उड़ान, बार बार तीन का उठाना होता है. एक एक सिंगल, एक एक डबल. सामना शेवटच्या मुवमेंटला पोहोचलाय. कारण 5 बॉल मध्ये करायचे आता 12 धाबा. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर. हार जाए जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख, उम्मीद पे दुनिया कायम. शेवटचा सामना चॅम्पियन कोण बनणार याचं उत्तर मिळेल. 5 बॉल 12 धाबीची गरज. फुल टॉस चेंडू प्रहार केलाय. फील्डर तैनात. चिड़िया चिप गए खेत में. मेन खेळाडू कल्पेश बॅक टू द डगआउट. कल्पेशचा झेल कल्पेशने टिपलाय आणि एक गोल्डन विकेट कौसा टीमची मैदानाच्या बाहेर. कल्पेश बॅक टू द डगआउट. आता समीकरण राहिले 4 बॉल 12 धाबीची गरज. नवी बॅट्समन प्रशांत येतो मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत पाटील. दोन्ही संघ सूचना लक्षात ठेवा, स्टंपला कोणी हात लावायचं नाहीये. घेऊन जाऊ शकता. येस, आरामात घ्या, कारण स्टंप घ्या दोन्ही संघ एक एक, परंतु व्यवस्थित घ्या जेणेकरून की कोणत्याही प्रकारच्या खेळपट्टीला नुकसान होईल याचा प्रयत्न करू नका. सामना अगदी सुंदर आहे. फुलटॉसचा चेंडू होता. फुलटॉस चेंडूवरती असं वाटलं की षटकार येईल, परंतु कल्पेश देखील नाराज झाल्या फटक्यावरती. जसा फटका पाहिजे होता तसा त्याला खेचता आला नाहीये आणि तिकडे कल्पेश तयार होते ऑलरेडी झेल टिपण्यासाठी. 4 बॉल करायच्यात मैदानावरती 12 धावा. गोलंदाज तयार. बॉल चांगल्या समोर खेळतात. मिड ऑफला बीट केले. लॉंग ऑफ प्रिझन मध्ये 1 धाव मिळाली. आत्ता मात्र 3 बॉल राहिले. 3 चेंडू आणि 11 धावा. मॅच मध्ये पकड आता मजबूत झाली ती वडवली टीमची. चेंज द गेम वडवली. मित्र हो नावच ते आहे. कधी गेमला चेंज करू शकतील ही ताकद त्यांच्यामध्ये. पाहायचं अनेक वेळा सामने होतात. नितीनने देखील सांगितलं की कौसा वडवली यांच्यामध्ये अनेक लढती होतात. कधी कौसा संघ भारी असतो तर कधी वडवली संघ भारी पडतो. आज या बाबूशेठ चषकामध्ये अंतिम सामन्यामध्ये हे 2 संघ आलेत. 3 चेंडू करायच्यात 11 धावा. चेंडू चांगला. डॉट बॉलची समाप्ती. आता उर्वरित समीकरण 2 चेंडू 11 म्हणजे 2 बॉल मध्ये षटकार मारावे लागतील. विकेटचा विचार केला तर ऑलरेडी 4 विकेट गमावले होते आणि 2 म्हणजे 1 चौकार 1 षटकार आला तरी सुद्धा सामना जिंकू शकते कौसा संघ. म्हणजे एखादा येणाऱ्या चेंडूवरती चौकार किंवा षटकार येणं गरजेचं आहे जेणेकरून सामना अंतिम चेंडूवरती प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आणि प्रेक्षक वर्ग तीच वाट पाहत आहेत. प्रेक्षक वर्गाची प्रचंड गर्दी. हे क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आणि त्यांनी आज या क्रीडांगणावरती केली गर्दी. सगळ्या प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत.
चला तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक राहिलेत. निर्णायक बॉल फेकण्यासाठी तयार आहे. बॉल बती चौकार किंवा षटकार तुम्हाला सामन्यामध्ये कमबॅक देईल. खोलवर टप्प्याचा चेंडू, परंतु हा मॅच आता हातातनं निसटलाय, कारण जिंकण्यासाठी 10 धावा अंतिम चेंडू मध्ये करायचे आहेत. 1 बॉल 10. यावर्षी 1 बॉल 22 धावा बनताना आम्ही पाहिल्यात. आणि आता कॅल्क्युलेशन नितीन केलं तर पॅनल्टीच्या 8 धावा किती महागात पडल्या असतील याचा विचार आता फक्त त्यांच्या पाठीराख्यांच्या डोक्यामध्ये पूर्ण घुमत असेल, फिरत असेल की केलेली चूक आणि त्याचं प्रायचित्त. 1 चेंडू 10. फटका खेचलाय, परंतु हा षटकार आणि पॅनल्टीनं सामना त्यांना गमवावा लागलाय आणि सामना जिंकून फायनलचे चॅम्पियन झालेत. खरं तर चेंज द गेम वाढवली टीम. तीन स्टंप द्यायचं आपण. हां तेच आम्ही सांगतो. 6 स्टंप आहेत, कौसाला 3 द्या. आणि जय मसोबा मानेरे संघ 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय, त्यांना 1 स्टंप दिला तरी चालेल. 4था क्रमांक जयनमान निर्जे. चला चला या खेळपट्टीवर आता गर्दी नका करू प्लीज.